आता लोक राहिले असते का दुकान पाडून दिले असते हो हो मामा इकडे पाहून जा एकदा इकडे बघा हात करा आतमध्ये चाललो आपण हा कितवा दरवाजा आहे म्हटला हा पण दरवाजा आहे क्लास करू सध्या आपण ज्या इमारतीत आहात आता जी इमारत आहे या इमारतीचं नाव आहे सज्जा कोठी. नाव कसं आहे सज्जा म्हणजे गॅलरी कोठी म्हणजे राहण्यास ठिकाण. पहिल्यांदा विजापूरचा आदिलशाह राहत होता म्हणून त्यांचे फारसी उर्दू शिलालेख आहेत. यांच्याकडून शिवाजीराजांनी किल्ला घेतला त्यावेळेस शिवाजीराजांचा मुक्काम पण इथे होता. पण मेन कोडवड आहे खलबतखाना. खलबतखाना म्हणजे काय आपल्याकडे मिक्सर आहे तसं पूर्वी दगडी खलबत होता जी चर्चा मीटिंग व्हायची ती या ठिकाणी म्हणून याला खलबतखाना हे त्यांचं कोडवड आहे. शिवाजीराजे पन्हाळा किल्ला सोडून ज्यावेळेस विशाळगडला गेले त्यावेळेस 3 माणसात मीटिंग झाली म्हणून सांगितलं ते या ठिकाणी. बाजीप्रभू देशपांडे शिवाकाशी आणि शिवाजीराजे या 3 माणसांची मीटिंग इथं झाली. त्यांनी त्या 2 पालख्या तयार केल्या. एका पालखी शिवाकाशीला बसवलं त्यांची पालखी तिकडे पूर्व बाजूला भेटीला पाठवली आणि शिवाजीराजे मात्र त्या रस्त्याने विशाळगडला म्हणून याला गनिमी गाव म्हणतात. 13 वर्षानंतर शिवाजीराजेंनी हा परत किल्ला घेतला आणि त्यावेळेस 1680 मध्ये शिवाजीराजे आणि संभाजीराजांची शेवटची भेट इथं झाली. कारण शिवाजीराजांनी संभाजीराजांना सांगितलं या किल्ल्याचा राज्यकारभार तुमचं तुम्ही बघा तोपर्यंत आम्ही रायगडवर जाऊन येतो. आणि हे रायगडवर गेले 3ऱ्या महिन्यात त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाला त्यावेळेस 46 दिवस संभाजीराजे ह्या गडावरती इथं होते पण आपल्या वडिलांचा मृत्यू झालाय ही बातमी त्यांना माहीत नव्हती. माहिती करून दिली कोणी त्यांचे सावत्र मामा हंबीराव मोहिते सोयराबाईंचा सक्का भाऊ